जाऊ दे, जी होणारी गोष्ट होणारच. डोळ्यातलं पाणी रडून आटलंय वहिनी पाक. पण सत्यात पाठीमागे येणार नाही हे मनाला सांगावं लागणार आहे. असो, चला मी तुम्हाला सोडतो घरी. नाही, मी थांबते अजून थोड्या वेळ. बसते इथेच, जाईन मी. ठीक आहे, जास्त वेळ बसू नका, लवकर जावा घरी. आणि काय वाटलं तर मला कॉल करा, येतो. सत्या, अरे बाळा, फक्त 2-3 दिवसांसाठी चाललोय मी, कायमचा नाही चाललो. माझ्या पाठीमागे सगळं तुलाच बघायचं. अरे काय म्हणतो दादा तू? अरे तुझ्या पाठीमागे नको म्हणू, तुझ्या सोबत म्हण. दादा, तू खरंच आम्हाला सोडून गेलास खरं? मला तर अजून वाटतंय तू आहेस दादा, तू आहेस दादा, इथं आमच्यात आहेस. दादा, आपली राम लक्ष्मणाची जुगडी कर, आणि माझा राम असा मला कधीच सोडून जाणार नाही. साधं तुला आठवतं कर, मी लहान असताना माझ्या वर्गातल्या पोरांनी मला गाठून मारण्याचा प्लॅन केला होता. तेव्हा तूच मला वाचवलं होतंस. परत दुकानासाठी मी एका माणसाकडून पैसे उचललं होतं. त्या माणसानं मला लई त्रास दिला होता. तेव्हा बी दादा मला तूच सोडवायला आलास. दादा, तू आमच्यात नाहीस. या विचारानं जीवन नकोस झाले बघ. अरे दादा, तू आमचा आधार होता र, अख्ख्या साताऱ्याचा आधार होतास तू. अरे आदर्श होतास तू आमचा. जय द्या शांतो, जय द्या शांतो. सपने, मला विश्वासच बसना ग. सत्यदादा गेलाय ते माझं मन मान्यच करायला तयार नाहीये. सर कसं वाटतंय की सत्यदादा येईल आणि मला हाक मारेल. पण जय द्या, दुर्दैवानं तेच मान्य करायला लागणार आहे. आणि ते मान्य करून पुढे जायला लागणार आहे. अरे अगं, मी जगू कसा मग सपने? जगू कसा मी? अगं, आपला आधार होता ग सत्यदादा, आपला आधार होता ग सपने. अरे जय, सत्या, वाघमारे, नशीब आपलं लक्ष गेलं, नाहीतर आज पकडलोच गेलो असतो आपण. वाघमारे, अहो तुम्हाला काय झालं रडायला? भलमाची अवस्था बघितलीस? सत्या, मला आपल्या जिव्हाळ्याच्या माणसाची खोटं नाही बोलत बघ. वाघमारे, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, मी समजू शकतो, पण दुसरा कुठला पर्यायच नाही आपल्याकडं. हे बघा, आपल्याला हे नाटक थोडे दिवस चालू ठेवावंच लागेल, आपल्याच माणसांसाठी. अरे निदान बलमाला तरी सांगूया ना मग. बलमाला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझा पूर्ण विश्वास आहे बलमावर. त्याला जर आपण सांगितलं ना तर तो कुणालाच सांगणार नाही. पण उगाच रिस्क नको. वाघमारे, हे बघा, त्या नराधा मला कळलं ना तर तो परत चौताळून उठल. भारती मावशींना कसा त्रास दिला होता त्यानं, तसंच जर त्यानं बलमाला त्रास दिला तर, बाकी कुठल्या माणसांना त्रास दिला तर. म्हणून म्हणतोय रिस्कच घ्यायला नको, आणि आपलं जसं ठरलंय त्याच्यावरच ठाम राहूया. मी जिवंत असल्याचं कुणालाच सांगायचं नाही. मग पुढं काय करायचं ठरवलंस? मला तू सांगत का नाहीयेस? वाघमारे, गेले काही दिवस मला असं वाटतंय, म्हणजे अशी शंका आली माझ्या मनात की माझा घातपात करणारा जो कोणी माणूस आहे ना, त्याला आपल्या घरात काय चाललंय ते बरोबर माहिती आहे. म्हणजे बघा ना, मम्मीला चक्कर आली तेव्हाच तिला मीटिंगसाठी बोलवलं, आणि त्यानंतरच माझा घातपात झाला. म्हणजे हे सगळं एखाद्या प्लॅनिंग सारखं नाही वाटत? शक्यता नाकारता नाही येत. मग पुढं काय करणार आहेस? वाघमारे, मला असं वाटतं की आपल्याला तर माथेपिरूपर्यंत पोचायचं असेल ना,
तर पुढची इंट आपल्याला आपल्याच घरात मिळू शकते, म्हणजे माया पॅलेसमध्ये. आता तिथं जाऊन ठाण मांडून बसणार आहे मी. काय घरी कसं जाणार? काय चाललंय मला जरा नीट विस्कटून सांगशील का? जरा धीर धरा आणि उद्या बघाच माझ्या नाटकाचा पहिला